भाजप महिला मोर्चाच्या वतीने घाटकोपरमध्ये 26 जानेवारी रोजी संविधान गौरव अभियानाचे आयोजन करण्यात आले। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। ईशान्य मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली कामराज नगर घाटकोपर येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर गुरुप्रकाश पासवान, संविधान गौरव अभियानाचे संयोजक भाई गिरकर, शरद कांबळे, निहारिका खोंदले, जयश्री खरात, ईशान्य मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, युवराज मोरे, राहुल कांबळे, देवेंद्र रत्नम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। हमने यह अभियान की शुरुआत की और मुंबई शहर में ये 95वां कार्यक्रम है। 95वां कार्यक्रम ये मुंबई शहर में हो रहा है। और आपने देखा कि जो पत्रकार परिषद में आपको जो पत्रकारों ने अनेक प्रश्न पूछा, तो आपने उनका खंडन करके ये देश का जो संविधान है, जो हमारा राष्ट्रीय ग्रंथ है, ये ग्रंथ के कारण हम सब गरीब, शोषित, वंचित समाज को एक कड़ी लेने की जो उम्मीद मिली, उसी का कारण है भारतीय संविधान। आज वो प्रजासत्ताक दिन है। प्रजासत्ताक दिन के ये शुभ अवसर पर माननीय हमारी संयोजिका एवं इस जिला के अध्यक्ष योजना जी ठोकरे जी ने महिलाओं को एकत्रित करके उनको यहाँ पर हम सभी को यह रिपब्लिकन दिवस पर दर्शन किया। मैं योजना ताई को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, आपका अभिनंदन भी करता हूँ। और आपको सुनने के लिए आए, भाई जी को सुनने के लिए आए, इसलिए मैं बीच में आप दोनों का समय ना लेते हुए मैं मेरी वाणी को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। बाबा साहब ने संविधान लिखा और संविधान में जो अभी योजना ठोकरे जी ने भी बताया, लोकसभा में एक नैरेटिव चला कि भारतीय जनता पार्टी संविधान बदलेगी, भारतीय जनता पार्टी आरक्षण खत्म करेगी। तब हमने यहाँ मुंबई में एक बड़ा आंदोलन भी छेड़ा। जैसा लोकसभा में हम भी थोड़े काफिर थे और लोकसभा में काम नहीं हुआ, लेकिन विधानसभा में मुंबई में विशेषकर शरद कांबळे, राहुल कांबळे, हमारे युवराज है, योजना ठोकरे जैसी वो यात्रा में थी हमारी लोकसभा में। खोदले जी है, हमारी जयश्री ताई है, मनोज देवलेकर है, हमारे रविंद्र रत्नम जी है, देवेंद्र रत्नम जी, इस समिति ने मिलकर हम बस्ती बस्ती में जो काम किया और लोगों को समझाया कि कांग्रेस ने बाबा साहब का अपमान किया, कांग्रेस ने संविधान बदला है। बाबा संविधान का यदि किसी ने रक्षण किया है तो वो भारतीय जनता पार्टी ने किया है। और विशेषकर ये संविधान का जो सम्मान है वो हमारे नरेंद्र मोदी जी ने किया है। आपको मालूम होगा कि वो 3 बार पंतप्रधान हुए और 3 बार उन्होंने जो पहला भाषण किया, उनके जो सभी सांसद हैं उनके साथ में, तो उन्होंने पहला संविधान को नमन करके उन्होंने भाषण किया। इतना ही नहीं, तो फिर उन्होंने बाद में पूरा ये किया। आप देख रहे होंगे ये महिलाओं में फिर देवेंद्र जी फडणवीस हो, जो लाडली बहना की भी योजना हमने तय की, तो आज हमारी सब बहना यहाँ आई है। तो शरद कांबळे और उनके टीम और विशेषकर योजना ठोकरे का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। एक बार योजना ठोकरे के लिए जोरदार ताली ठोको। महाराष्ट्र की भूमि तपस्या की भूमि है, ये बलिदान की भूमि है, ये सावित्रीबाई फुले की भूमि है, ये जनाबाई की भूमि है। और आज आप महिलाओं के बीच में अपने आप को पाकर के मैं अभिभूत हूं। मुझे लगता है जब बाबा साहब अम्बेडकर ने कहा होगा कि शिक्षा शेरनी का दूध है, तो मैं आश्वस्त हूं कि उन्होंने प्रेरणा आप मातृशक्ति से ही ली होगी। आप सब शेरनियों के बराबर हैं और आप शेरनियों में ही ये पराक्रम है, ये ताकत है कि बाबा साहेब अम्बेडकर जैसे महापुरुष को आपने जन्म देने का काम किया। बहनों, माताओं, मैं पूरे देश के दलित समाज की तरफ से
पूरे देश में, पूरे दुनिया में जितने भी दलित समाज के लोग आज हैं, मैं उनके तरफ से आज आभार प्रकट करता हूं इस पवित्र भूमि का, जिसने बाबा साहेब अम्बेडकर जैसे महापुरुष को जन्म दिया। और खास तौर पे आज जब हम संविधान के 75 वर्ष को पूरा कर रहे हैं, पूरे देश में ये 75वां गणतंत्र दिवस पूरा हुआ है। हम सब बाबा साहेब अम्बेडकर को मानने वाले लोग, हम सब फूले जी को मानने वाले लोग, हम सब साहू जी महाराज को मानने वाले लोग, ये हम सब के लिए अत्यंत ही गर्व और सम्मान का विषय है कि आज मैं भी आ रहा था, मैं इंदू मिल के परिसर में गया और इंदू मिल के परिसर में मुझे बताया गया कि दुनिया की सबसे बड़ी बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति इस मुंबई के इंदू मिल में लगने वाली है। और इसके लिए हम आभार प्रकट करते हैं महाराष्ट्र की भाजपा की सरकार का, देवेंद्र भाई फडणवीस का और भाई गिरकर जी जैसे नेताओं का, जिनके मेहनत का ये परिणाम है कि ये मूर्ति वहां पे आ रही है। ये पवित्र भूमि है साथियों, ये बहुत पवित्र भूमि है, ये तपस्या की भूमि है। आज लगातार जो संविधान के नाम पे राजनीति हो रही है, ये दुखद है, ये दुर्भाग्य है। संविधान को एक राजनीति का उपकरण बना दिया गया। संविधान हमारे लिए आस्था का विषय है, संविधान हमारे लिए एक श्रद्धा का केंद्र होना चाहिए। लेकिन पिछले 1-2 साल से जो कांग्रेस पार्टी के लोग हैं, विशेष तौर पर श्रीमान राहुल गांधी जी, उन्होंने संविधान को एक पॉलिटिकल वस्तु बना दिया है। मैं उनसे पूछना चाहता हूं, मैं राहुल गांधी जी से पूछना चाहता हूं कि आपको ये अधिकार कहां से मिलता है? आपने, आपकी पार्टी ने मेरे बाबा साहेब अम्बेडकर को जीते जी अपमानित किया। आपने, आपकी पार्टी ने मेरे बाबा साहेब अम्बेडकर को मरने के बाद भी परेशान किया, उनके साथ अन्याय किया, अत्याचार किया। बहुत दुख होता है, बहुत पीड़ा होती है जब कांग्रेस पार्टी के लोग ये कहते हैं कि संविधान पे उनका पहला हक है, संविधान पे उनका पहला अधिकार है। मैं इस कामराज नगर की भूमि से राहुल गांधी जी को कहना चाहता हूं कि राहुल जी, आप किसी प्रकार के भ्रम में मत रहिए। संविधान पे अगर किसी का हक है तो मेरी कामराज नगर की बहनों का भी उतना ही हक है जितना राहुल गांधी जी आपका हक है। आणि या संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून हे संविधान गौरव अभियान सुरू होतं। हे अभियान अनेक ठिकाणी झालं। मुंबईमध्ये किमान 95च्या वरती कार्यक्रम घेण्यात आले संपूर्ण मुंबईमध्ये। आणि आज आमचा महिला मोर्चाचा महिला संवाद मेळावा, महिला बचत गट मेळावा, कारण महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप योगदान आहे आणि आम्हाला जो मतदानाचा अधिकार मिळाला आहे तो बाबासाहेबांमुळे मिळाला आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी खरं आजचं म्हणजे आम्ही त्यांना अभिवादन करतो की आम्हाला जो अधिकार मिळाला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिनी हा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय, कारण संविधान जे लिहिलं आहे बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 18 दिवस तर या संविधानाचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करत असताना आम्हाला आनंद होतोय। महिला आघाडीने आम्ही आनंद महोत्सव साजरा केला। या अभियानाचे जे संयोजक होते, जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर प्राध्यापक श्री गुरुप्रकाश पासवानजी यांचं इथे मार्गदर्शन महिलांना लाभलं। तसेच आमचे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, माजी मंत्री, माजी सामाजिक न्याय मंत्री आदरणीय विजयभाई गिरकर यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं होतं। आणि या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती मोर्चा मुंबईचे अध्यक्ष शरद कांबळेजी, तसेच आमच्या ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवीजी, आमचे ईशान्य मुंबई अनुसूचित मोर्चाचे युवराज मोरेजी, निहारिका खोंडे, जयश्री खरार, आमच्या ह्या इथल्या विधानसभा अध्यक्ष दीपालीताई शिरसाट आणि आमच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही केलेलं होतं। याचे आयोजिका मी होते आणि आम्ही आमच्या वॉर्डचे अध्यक्ष देवेंद्र रत्नम ह्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला। महिलांची आज जी प्रगती झाली ते डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जो समानतेचा अधिकार दिला, त्या समानतेच्या अधिकारामुळे आमची प्रगती झालेली आहे आणि बाबासाहेबांना आम्ही विसरता कामा नये। बाबासाहेबांचे जितके भारतावर उपकार आहेत तितके आमच्या महिला वर्गावर उपकार आहेत, म्हणून बाबासाहेबांना त्रिवार वंदन करते, त्यांच्या विचारांना वंदन करते। आप देख रहे हैं
उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। उमरखेड तालुक्यातील विडूळ या ठिकाणी ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाना व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये महात्मा गांधी व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे हार अर्पण करून झेंडावंदन करण्यात आले। सोबतच सर्व ठिकाणी शाळांमध्ये राष्ट्रगीत व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सर्व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावाच्या प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढून भारतीय संविधानाचा विजय असो, प्रजासत्ताक दिन चिरायो अशा घोषणा दिल्या। प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर बशी यांनी तंबाखू व कुष्ठरोग निर्मूलनाची सर्वांना शपथ दिली। निमित्त पण एक सर्वांना शपथ दिलेली आहे। कुष्ठरोग इंग्लिशमध्ये हा लेप्रसी म्हणून आजार ओळखला जातो आणि कुष्ठरोग हा एक न पसरणारा आजार आहे। यामध्ये जर आपण कुष्ठरोगाला जर आपण लवकर हे केलं, डायग्नोसिस केलं, तर त्यामुळे जे उद्भवणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसे की कुष्ठरोग हा एक नर्व संबंधितचा आजार आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण शरीर सुन्न पडण्याची, हातपाय सुन्न पडण्याची शक्यता असते। तरी तो कुष्ठरोगीला आपण आपला एक सामाजिक स्टिग्मा न समजून त्यांना आपल्यामधलेच कोणीतरी आहेत आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळाली तर ते बरे पण होऊ शकतात, ते आपल्यामध्ये राहू शकतात, त्यांना आपल्यासारखं जीवन मिळू शकते। तरी त्यांना दूर न करता त्यांना जर आपल्याला असे संशयित रुग्ण वगैरे जर असतील तर आमची आरोग्याची टीम सतत कुष्ठरोग संदर्भात फिरतच असते। जर कोणाला कुठे काही चट्टा असेल, कोणाला काही हातापायामध्ये बधीरपणा असेल तर तशा रुग्णांना आपण त्वरित जवळच्या दवाखान्यामध्ये किंवा प्राथमिक उपचार केंद्रामध्ये आणून त्यांना एक सल्ला द्यायचा आणि ते आमच्यातर्फे आम्ही त्यांना डायग्नोसिस करू व पुढील उपचाराकरता आम्ही त्यांना लगेच ट्रीटमेंट सुरू करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही लोकजागृती करणारी व क्रांतीला हाक देणारी होती। तशीच ती भारतीय समाजाला बहिष्कृत भारतापासून प्रबुद्ध भारताकडे नेणारी होती। लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी आजची पत्रकारिता ढासळत असताना बाबासाहेबांच्या लोकपत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकपत्रकारितेतील अंतरंग या विषयावर डॉक्टर गोनारकर बोलत होते। या प्रसंगी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्यामल पत्की, संचालक यशवंत जोशी, श्रीनिवास पांडे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र नांदेड यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकपत्रकारितेची अंतरंग या विषयावर मी आज इथे बोलण्यासाठी आलो होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओळख अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, घटनाकार अशी जशी आहे तशी एक लोकपत्रकार म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे। बाबासाहेबांनी 1955 पासून ते जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत पत्रकारिता केलेली आहे। मूकनायकची सुरुवात 1920ला झाली आणि त्याचा आता वर्धापन दिन येतो आहे 31 जानेवारी 1920। आता मूकनायक नंतर बहिष्कृत भारत नंतर समता, जनता आणि मग त्याचंच रूपांतर प्रबुद्ध भारत, असं बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवास आहे। बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवासाचा विचार करताना त्या शीर्षकामधून देखील बाबासाहेबांच्या एकूणच चळवळीचा देखील आपल्याला मार्गक्रमण, त्याची दिशा कळून येते। मूकनायक आणि मग बहिष्कृत भारत, हा बहिष्कृत भारत कशाच्या माध्यमातून, ही जी जनता आहे
त्याला समतेचं तत्व दिल्याच्या नंतर त्याची वाटचाल प्रबुद्ध भारताकडे कशी होते याचं एक वस्तुपाठ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून दिला. बाबासाहेबांची पत्रकारिता ही लोकपत्रकारिता होती. बाबासाहेबांची पत्रकारिता ही समाजाला एक दिशा देणारी होती आणि त्याच्यामध्ये सतत त्यांनी हिंदू धर्म आणि भारतीय समाज याची चिकित्सा केली. मूकनायक आणि बहिष्कृत भारतमध्ये अतिशय कठोर समीक्षा केली, पण तरी देखील हा समाज बदलत नाही आणि म्हणून राजकीय न्याय हक्कासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याचं प्रतिबिंब आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतं. जनतेचं आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे, कारण जनता हे वर्तमानपत्र 1930 पासून दीर्घकाळपर्यंत होतं त्याचं प्रबुद्ध भारतात रूपांतर होईपर्यंत. आणि म्हणून गोलमेज परिषदेचा वृत्तांत असेल, धर्मांतराच्या घोषणेचा मुद्दा असेल, ही सगळे वृत्तांत आपल्याला जनता या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतात. आणि प्रबुद्ध भारतचा धम्मदीक्षेचा विशेषांक असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रबुद्ध भारतामध्ये पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकमन समाजमन घडवण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जो एक अभियान मांडलेलं होतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या पत्रकारितेमध्ये पाहायला मिळतं. आजची जी पत्रकारिता आहे, बहुजन पत्रकारिता, दलित पत्रकारिता, त्याचं उगमस्थान आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये आहे आणि ही पत्रकारिता आजही दिशादर्शक आहे. त्याच्यामध्ये मांडलेले प्रश्न, त्याच्यामध्ये मांडलेले विचार, त्याच्यामध्ये मांडलेलं दिग्दर्शन, समाजाची मीमांसा ही आजही तितकीच उपयुक्त आहे. त्याचं पुन्हा पुन्हा परिशीलन करून भारतीय समाजाला एका वेगळ्या संकटातून वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ही दिशा देणारी, ही प्रेरणा देणारी अशी पत्रकारिता, या संबंधाने इथे काही बोलता आलं याचा आनंद आहे. व्याख्यानाचा उद्देश काय? विचारांचा जागर करणं हाच उद्देश नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राचा आहे. त्याच जागरातली ही एक ज्योत म्हणा, हा एक दीप म्हणा, प्रज्वलित करण्याची विनंती आम्ही गोणारकर सरांना केली होती आणि अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असं उदाहरणांच्या सहित आंबेडकरांची पत्रकारिता याच्यावरती त्यांनी भाष्य केलं. अप्रतिम भाषण केलं. माझी इच्छा असते की विद्यार्थ्यांनी हे सगळं ऐकावं. पण विद्यार्थी जरा संख्येने कमी येतात ही खंत ही असते, कारण विद्यार्थ्यांनी ऐकल्याचे खरेच बदल फार जास्त होतील असं वाटत नाही. आणि इतके सुंदर तऱ्हेने एक्सप्लेन करून त्यांनी सांगितलं की यूट्यूबवरती जर लोकांनी ऐकलं असेल तर त्यांना सुद्धा ते आवडेल. आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या विचारांचा जागर आम्ही रिसर्च सेंटरमध्ये करत असतो. तीच आमची इच्छा आहे की विचार लोकांच्या पर्यंत जावेत, लोकांना विचार करायची सवय लागावी आणि मग त्यांनी योग्य अयोग्य असं विचार करायला शिकावं. इतक्यासाठीच हे रिसर्च सेंटर काम करते. परभणीत अतिसूक्ष्म विभागात असलेल्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत उड्डाणपूल पोलीस चौकीला उर्साच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, तहसीलदार पवार यांनी पाहणी दरम्यान भेट घेतली. यावेळी PI ननवरे, API कासले, कोपलवार, PSI मुजळगेकर, अंमलदार जाधव, अंमलदार कोरडे, बीडचे अंमलदार अनंतपुरे, अंमलदार पवन निळेकर आदी पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले बसस्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एसटीची अन्यायकारक भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले। आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले, त्याला अनुसरून हे आंदोलन करण्यात आले। सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल असा इशारा जिल्हा प्रमुख चौगुले यांनी दिलाय आणि मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, महिला उपजिल्हा प्रमुख सुवर्णा धनवडे, तालुका प्रमुख उषाताई चौगुले यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारनं एसटी महामंडळाची जी दरवाढ आज केलेली आहे ती अन्यायकारक आहे। कारण एसटीमधनं जो प्रवास करणारा जो व्यक्ती आहे ती सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहेत आणि त्यांच्यासाठी ही दरवाढ निश्चितपणानं चुकीच्या पद्धतीची आहे। माझी सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे की दरवाढ निश्चितपणानं तात्काळ त्यांनी माघार घ्यावी, नसेल तर या आंदोलनाची तीव्रता मोठी केली जाईल। सरकारने निवडून यायच्या अगोदर लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार असं सांगितलं आणि निवडून आल्यावर त्यांनी एक रंग दाखवला की परत आणि 15% वाढवलं। हे आम्हाला मान्य नाही आहे, त्यामुळे आम्ही इथून पुढे आणि तीव्र आंदोलन करेन हे तुम्ही लक्षात ठेवा। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका बेलवडे बुद्रुक येथे ग्रामपंचायत आणि बौद्ध समाजाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि 26 जानेवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णात स्वात यांचे व्याख्यान झाले। कृष्णात यांनी नागरिकांशी संवाद साधत भारतीय संविधान अन्य देशाच्या तुलनेत किती सर्वश्रेष्ठ आहे याचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी पाटील होत्या। यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर.बी. कोसंबी यांची भाषणे झालीत। स्वागत बाळासाहेब देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन मीना खोत यांनी केले, तर आभार अजय पाटील यांनी मानले। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः करीत आहोत। बाबासाहेब सांगणारा माणूस किती पात्र आहे आणि विश्वासू आहे
आणि तो बोलल्याप्रमाणे इमानी राहतो, हा निकष आहे जनतेचा. आणि नेमका हाच निकष बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनं सवडीनं आणि आपापल्या पद्धतीनं हा बाबासाहेब तोंडात घेतो आणि बाबासाहेबांना प्रतिपादन करतो समाजामध्ये. तेव्हा बेरोलीसारख्या ठिकाणी 26 जानेवारी हा कार्यक्रम सगळ्या गावाला घेऊन समाजाच्या सगळ्या घटकांना समाविष्ट करून हा संपन्न होतो आहे. आणि विशेषतः ज्यांनाही जाणीव जागृती आहे संविधानाच्या संदर्भात त्यांचाच पुढाकार जास्त आहे. म्हणून राहुलनं जे काय नियोजन केलं आणि जे मला कळालं ते मला इतका आनंद पण वाटला, अभिमान पण वाटला. कारण काय झाले, बाबासाहेब म्हटलं की पर्टिक्युलर समाज, संविधान म्हटलं की पर्टिक्युलर. अरे संविधान जागतिकीकरण झालं संविधानाचं आणि जयभीमवाल्यांचं. आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 200 वर्ष झालेल्या काँग्रेस पक्षाला आज जयभीमचा नारा, जयभीम जय संविधान म्हणावं लागलं. भाजपसारख्या घटनाविरोधी शक्तीला घरोघरी संविधान पोचवायची पाळी आली. काळाने घेतलेला सूड आहे. म्हणून संविधान हे राष्ट्रीय ग्रंथ आहे. राष्ट्रीय ग्रंथ आहे, त्याचं वाचन आणि चिंतन मनन आणि आचरण जर केलं तर भारत महाशक्ती अगोदरच्या घटनेच्या रूपानं आहेच, पण अंमलबजावणीच्या रूपानं सुद्धा जगासमोर हा भारत एक राष्ट्र म्हणून उभा राहील. आज 26 जानेवारी हा लोकसत्ताक दिन आहे आणि नुकतीच आपल्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वात येण्याला, अंमलात येण्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे संविधानाचा अमृत महोत्सव आज संपन्न होतो आहे आणि आज 76व्या वर्षात आपण पदार्पण करतो. याबद्दल सर्व नागरिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना संविधानाच्या या कारभाराचा सदिच्छा देतो. खरं म्हणजे संविधान हे काय आहे, ते तुम्हाला आणि मला देशाचा मालक बनवणारा एक दस्तऐवज आहे. आणि या मालक बनवण्याबरोबरच त्यांनी तुम्हाला आणि मला भारतीय म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे. भारताच्या संविधानानं हा देश कसा असावा अशा प्रकारचे एक आशावाद आपल्या मनात बाळगलेला आहे आणि तो देश लोकशाही, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम गणराज्य असेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि देशाच्या सगळ्या नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य या देशाच्या प्रत्येक राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाच्या लोकांनी द्यावीत अशा प्रकारचं एक अभिवचन संविधानानं दिलेलं आहे. आता हे सगळी मूल्य जे आहेत, ही मूल्य म्हणजेच संविधान आहे. संविधान म्हणजे काय कागदपत्र नाही किंवा काय पुस्तक नाही, तर त्या पुस्तकामध्ये समाविष्ट असलेली सर्व मूल्य ती जगणं आणि ती आपल्या कुटुंबापासून, आपल्या छोट्या गल्लीपासून, गावापासून सुरुवात करून ते आपल्या राष्ट्रीय पातळीपर्यंत नेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तर त्यानिमित्तानं संविधान दिनाच्या या संविधानाच्या अंमलात येण्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे स्वतःच्या मनाशी असा संकल्प करूया की संविधानानं दिलेली ही सगळी मूल्य आणि देश कसा असेल अशा प्रकारची ही जी काही स्वप्न पाहिलेलं आहे, हे स्वप्न साकार करण्यासाठी भारताचे नागरिक म्हणून जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत ह्यांचे फरक, यांच्यातले भेद विसरून एकतेनं आणि एकात्मतेनं देश अखंड ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. संविधानावर घाला येणं याचा अर्थ संविधानातल्या मूल्यांच्यावर घाला येणं. ते मूल्य जर आपण स्वतःच्या वागणुकीमध्ये आणलं तर त्या पद्धतीचा देश तयार होईल, त्या पद्धतीचा समाज तयार होईल आणि जे संविधान जगात भारी आहे असं म्हणतो ते संविधान आपल्या देशालासुद्धा जगात भारी करायसाठी मदत करेल. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा संविधानाच्या या अमृत महोत्सवाच्या मनपूर्वक सदिच्छा. संविधान जागृतीचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते माननीय कृष्णात स्वाती सर, कागल पोलीस स्टेशनचे PI गजेंद्र लोहार साहेब, आरबी कोसंबी सर, त्याचबरोबर स्वाती मॅडम, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि बंधू आणि भगिनी, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा संविधान जागृतीचा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. सर्व शिक्षण क्षेत्रात स्वदेशी भारतीय पंचशील शिक्षण गरजेचे आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पीपल्स फ्रंटचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय आवारे यांनी केले. ते मोहोळ येथील 26 जानेवारी लोकतंत्र विजय उत्सव दिनानिमित्त रिपब्लिकन पीपल्स फ्रंटच्या वतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात बोलत होते.
सुरुवातीस BY रोडे, अशोक नागटिळक, निर्मल खांडेकर यांच्या हस्ते संविधान स्वीकारतानाच्या फोटोंचे प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळेस शशिकांत ठोकळे, कुमार ढवळे सुतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पुढे बोलताना आवारे म्हणाले, आज देशात भ्रष्टाचार, खून, बलात्कार, लुटमार यासोबतच्या बातम्या पेपरमध्ये आपण वाचत असतो, TV मध्येही पाहत असतो। अशा सर्व समस्यांना संपवायचे असेल तर शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये ज्याप्रमाणे भारतीय संविधानाची प्रस्तावना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा वदवून घेतले जाते त्याच प्रकारे स्वदेशी भारतीय पंचशील सुरुवातीस वदवून घेणे ही काळाची गरज झाली आहे। या फ्रंटच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वेगवेगळी आंदोलन धनंजय आवरे त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅटचा मुद्दा असेल जो आता व्हीव्हीपॅट आलेला आहे। आपण पाहतोय राजकीय आज प्रत्येक राजकीय पक्ष ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करतोय किंवा त्याच्यावरती संशय व्यक्त घेण्यासाठी करतोय, पण हा मुद्दा गेल्या 20 वर्षापूर्वी रिपब्लिकन पीपल फ्रंटच्या माध्यमातून धनंजय आवरे असतील, त्याच्यानंतर आमचे अशोक नागटिळक साहेब असतील पुढे आणला होता। संविधानाला 75 वर्ष निर्मितीला आणि लागू होण्याला 75 पूर्ण होत आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण परिस्थिती पाहिली, सामाजिक आणि राजकीय फार बिकट होत चालले। संविधानाला छुपा आणि उघड अशा दोन्ही प्रकारे विरोध होताना आपल्याला दिसतोय आणि तोही राज्यकर्ते आपण त्याला म्हणतो त्याच्यावर होतोय। लोकशाही विजय उत्सव दिन 75 वर्ष पूर्ण आले, पण या 75 वर्षामध्ये जे आम्हाला आमच्या पूर्वजांनी संसदीय लोकशाही दिली होती त्याचं हे प्रतीक आहे। हे आमच्या संसदीय लोकशाहीचे हिरो आहेत, पण हे कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही कार्यालयामध्ये त्यांच्या फोटोचं काय पूजन झालेलं दिसलेलं नाही। तरी मी येणाऱ्या काळामध्ये मी शासनाला, सर्व भारतीयांच्या वतीने आणि इथल्या सर्व प्रमुख उपस्थिती जे इतर समाजाचे संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीनं एक या ठिकाणी मागणी करतो की येणाऱ्या 26 जानेवारीपर्यंत हर शाळेमध्ये बाबासाहेबांची घटना देताना पूजन करताना फोटो करावा, एवढी या ठिकाणी मी मागणी करतो। जय भीम, जय उदय, जय भारत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। अंबरनाथ शहरात धम्मदीप बुद्ध विहारात 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ध्वजारोहण सुभेदार भाईदास बैसाने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित सुभेदार महेंद्र गवई, चीफ ATS ऑफिसर परमेश्वर राम आणि भंते कश्यप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील आणि मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष तसेच लहान मुले उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडलेत व संविधानाचे महत्त्व लेखिका जयश्री गायकवाड यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले। जय
सुभेदार भाईदास बैसाने सेवानिवृत्त 1st महार रेजिमेंटमध्ये नोकरी केली आणि आम्ही साहेब 13 महारचे सुभेदार महेंद्र गवई साहेब आहेत. साहेब परमेश्वर राम साहेब आहेत, नेव्हीमध्ये रिटायर झाले आहेत. आम्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व मिळून सेवानिवृत्तचा कार्यक्रम घेत असतो आणि सेनामध्ये जे आहे आमच्या जे प्रमोशन आहे त्याप्रमाणे आम्हाला कार्य करावं लागतं. शिपाईपासून सुभेदार मेजर ऑनरी कॅप्टनपर्यंत जसं जसं काम मिळेल त्याप्रमाणे काम आम्ही करत असतो. आज भारत देशाचे प्रजासत्ताक दिवस 76वा प्रजासत्ताक दिवस आपण मोठ्या उत्साहाने हर्षोल्लासाने मनवत आहे. तर आजच्या दिवशी खास महत्त्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली ती 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या राष्ट्राला समर्पित केली आणि तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिनाचा दिन आपण मनवत आहे. तर या दिवशी महत्त्वाचं म्हणजे संविधानावर आधारित कार्यक्रम घ्यायला पाहिजेत. तसं होताना दिसत नाही, ही खंत आहे. आणि सर्व लहान थोर जे मंडळी आहे सर्वांना हे संविधानाबद्दल जागृत करायला हवं आहे, पण तसं काही होत नाही. वेगळाच कार्यक्रम घेतला जातो, तर असं नको व्हायला पाहिजे. तर जास्तीत जास्त लोकांना संविधान बाबासाहेबांनी लिहिलं याच्यावर जागृत करायला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. परमेश्वर राम नौसेना से चीफ पेटी ऑफिसर हूँ और इस गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में आप सभी भाव को बहुत बहुत धन्यवाद और मैं ये करता हूँ. जय भीम, जय संविधान. नमो बुद्धाय, जय भीम. आज प्रजासत्ताक दिन चिरायू हो. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर भारतीय प्रजासत्ताकाचं जगामध्ये खूप महत्त्व असं आहे की भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था जी होती त्याला छेद देऊन परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक आणि न्याय, बंधुता या तत्वांवर आधारित जी घटना जी लिहिलेली आहे ती म्हणजे सर्वांना समान न्याय, एक मत आणि एक विचार, जो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तळागाळातील जाती जमातींना जो समानतेचा हक्क नव्हता त्यांना बरोबरीच्या पातळीवर आणून सर्वांना समान नागरिक आणि प्रथम राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती लोकांच्या मनामध्ये रुजावी म्हणून सर्वात प्रथम त्यांनी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे असा नारा त्यांनी दिलेला आहे. आणि यासाठी सर्व जाती धर्मातीचे सर्व जे बांधव आहेत त्यांना एकाच धाग्यामध्ये गुंफून जो तिरंगा आहे त्याला सलामी या दिवशी आपण देत असतो. आणि हे संविधानामध्ये त्यांनी अंकित केलेलं आहे. आणि ह्या संविधानामध्ये जर जो तिरंगा आपला आहे तो 3 रंगाचा ध्वज आहे. त्यामधील वरचा जो रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे. जो अनेकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी जो बलिदान दिलेलं आहे त्याचा जो प्रतीक आहे. त्यानंतर जो मधला रंग आहे तो शांततेचा, पवित्रतेचा रंग आहे. आणि शेवटी जी भारतभूमी आहे ती सुजलाम सुफलाम हरितक्रांती या भारतामध्ये झालेली आहे. आणि शेतकरी जर समृद्ध असला तर जगाला तो अन्न पुरवू शकतो. आणि म्हणून ही सुजलाम सुफलाम भूमीसाठी हिरवा रंग आहे. आणि मध्ये जे आहे ते मनुष्य प्राण्याच्या जीवनाचं सत्य जे सम्राट अशोकाने संपूर्ण भारतामध्ये जी बौद्ध धम्माची क्रांती केलेली आहे त्याचं ते प्रतीक आहे. आणि जाती जरा मरणमा परिमुच्ची सामी असं जे आपण म्हणतो त्या सत्याचं अशोक चक्र आहे ते त्यामध्ये अंकित केलेलं आहे. तर अशा ह्या दिवशी ह्या 26 जानेवारी अर्थात 26 जानेवारी ह्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना सुपूर्द केली, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी सुपूर्द केली. आणि समस्त भारतीयांना एका झेंड्याखाली सर्व जाती धर्माचे लोक कसे बंधुभावाने प्रेमाने एकत्र राहतील हा उद्देश ठेवून राष्ट्रीयत्व त्यांच्या मनामध्ये जागृत करून राष्ट्रप्रेमाची ज्योत त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल्यप्राणी करून सर्व भारतीयांना एकत्रित केले. तर अशा हा जो प्रजासत्ताक दिन आहे तो खरोखरच चिरायू हो. भारतीय घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रचंड असह्य
त्याग केलेला आहे, त्यांना निमोनिया त्याच्यानंतर मधुमेहासारखे संधिवातासारखे आजार होते, तरी त्यांनी रात्रंदिवस जागून 2 वर्ष 18 महिने 11 दिवस राबून त्यांनी घटना लिहिलेली आहे. आणि ह्या घटनेमध्ये जवळजवळ 442 त्यांच्या ज्या सभा झालेल्या आहेत, अधिवेशनं झालेली आहे. प्रत्येक वेळेस बाबासाहेबांनी प्रत्येक कलम आहे ते समजावून सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस पार्लमेंटमध्ये. आणि जवळजवळ 400 लोकांच्या त्या सह्यांमध्ये बाबासाहेबांची 31व्या नंबरवर बाबासाहेबांची सही आहे. असं नाही की स्वतः मसुदा समितीचे अध्यक्ष असून पहिली सही, सर्वांना आधी त्यांनी समानतेचं तत्व त्यांनी बुद्धांच्या तत्वापासून घेतलेलं आहे, ते त्यांनी त्यामध्ये अंकित केलं. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.